नमस्कार. जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही, संकटे वाढत जातात आणि मन निराशेने भरून जाते. पण अशा वेळी जर आपल्या मनात श्रद्धेचा दीप तेवत असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ शकतात. शक्य होऊ शकतात. तर आज मी तुम्हाला अशा एका भक्ताची कथा सांगणार आहे, ज्याची स्वामी समर्थावरील अडल श्रद्धा त्याला जीवनातील सर्वात कठीण संकटातून बाहेर घेऊन आली. ही कथा केवळ चमत्काराची नाही, तर विश्वास, संयम आणि स्वामींच्या कृपेची आहे. चला तर मग स्वामी पूजन या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. भक्ताची अवस्था आपण बघूया. एका छोट्या गावात एक गरीब भक्त राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती होता. मात्र त्याच्या जीवनात संकटे होती. घरात आर्थिक अडचणी होत्या. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणेही कठीण झाले होते. त्याच्यावर कर्ज होते. अनेक वेळा काम शोधण्याचा प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. घरातील लोक चिंतेत होते. काही वेळा तर 2 वेळचा अन्नाचाही चिंता निर्माण होत असे. अशा परिस्थितीत अनेक लोक निराश होतात. देवावरील विश्वास कमी होतो. पण या भक्ताने तसे केले नाही. तर आपण आता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे स्वामींवरचा विश्वास आणि भक्तांची कृपाही तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. तर त्या भक्ताच्या घरात स्वामी समर्थांचा एक फोटो होता. दररोज सकाळी उठल्यावर तो स्वामींना नमस्कार करत असे. तर तो म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे काही नाही, पण तुमच्यावरचा विश्वास मात्र अढळ आहे. तुम्ही माझे रक्षण कराल. रोज नामस्मरण, प्रार्थना आणि स्वामींचा जप हा त्याचा दिनक्रम झाला होता. त्याला खात्री होती की स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. हा त्याचा संकटाचा काळ होता. एक दिवस परिस्थिती आणखी बिकट झाली. घरात धान्य संपले, पैसे नव्हते, काम नव्हते. कुटुंबातील लोकांनी विचारले, इतकी प्रार्थना करून काय उपयोग? आपली परिस्थिती तर बदलत नाही. पण भक्त शांतपणे म्हणाला, स्वामी समर्थांची वेळ वेगळी असते. आपण श्रद्धा सोडू नये. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. आता स्वामींची कृपा आपण बघूया. तर त्या रात्री भक्ताने मनापासून स्वामींचा जप केला. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक गावातील एका व्यक्तीने त्याला कामाची संधी दिली. बघा हा, हे काम त्याच्या अपेक्षेपेक्षाही मोठे होते. काही दिवसात त्याची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. त्याचे कर्ज कमी होऊ लागले. घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भक्ताला समजले की हे सर्व स्वामींच्या कृपेनेच घडले आहे. आता खरी श्रद्धेची परीक्षा. परिस्थिती सुधारल्यानंतरही त्या भक्ताने स्वामींचे नामस्मरण सोडले नाही. तर अनेक लोक संकटात देवाला आठवतात, पण सुख आल्यावर विसरून जातात. तसे त्या भक्ताने केले नाही. मात्र हा भक्त तसा नव्हता. तो रोज म्हणायचा, स्वामी, संकटात तुम्ही माझा हात धरला, आता सुखातही मी तुम्हाला विसरणार नाही. आता स्वामी समर्थांची शिकवण आपण बघूया. तर स्वामी समर्थ नेहमी सांगतात की श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, चांगले कर्म करा, कोणाचे वाईट करू नका, संकटातही धैर्य सोडू नका. श्रद्धा म्हणजे फक्त देवाकडे मागणे नाही, श्रद्धा म्हणजे संकटावर विश्वास ठेवणे. आजच्या काळातील संदेश. अनेक लोक तणाव, चिंता, अडचणींना सामोरे जात आहेत. काही जण आर्थिक समस्यांमुळे ग्रस्त आहेत. काहींना नोकरीची चिंता आहे, काहींना आरोग्याच्या समस्या आहे. अशा वेळी स्वामी समर्थांचा संदेश आपल्याला धैर्य देतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त हे शब्द नाहीत, हा प्रत्येक भक्तांसाठी आश्वासक आधार आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ नेहमीच सांगत असतात की श्रद्धा आणि सबुरी ठेवा. ज्यांच्या मनात खरी भक्ती असते, जो कोणाचेही वाईट करत नाही, तो प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतो, त्याच्यावर स्वामींची कृपा नक्की होते. तर गरीब भक्ताकडे पैसा नसला तरी त्याच्याकडे विश्वास होता. अनेकदा
तो उपाशी राहिला, संकटांना सामोरा गेला, पण त्याने स्वामींचे नाव सोडले नाही. त्यांचा विश्वासच त्याची सर्वात मोठी संपत्ती होती. आजच्या काळात या कथेतून काय शिकायला मिळते तर आज प्रत्येकाने जीवनात काही ना काही अडचणी आहेत, कुणाला आर्थिक समस्या आहेत, कुणाला आरोग्याच्या, मानसिक ताण. स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की संकटे कायमची नसतात, योग्य वेळी योग्य मार्गाने त्याचे समाधान मिळते. आपण फक्त चांगले कर्म करत राहिले पाहिजे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश केवळ शब्द नाही तर लाखो भक्तांसाठी आधार आहे. जीवनात अंधार वाटतो तेव्हा स्वामींचे स्मरण करा, जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा स्वामींचे नाव घ्या आणि जेव्हा यश मिळेल तेव्हा त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तर मित्रांनो, स्वामी समर्थांच्या या प्रेरणादायी कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ महाराजावर तुमची श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ असा जयघोष कमेंटमध्ये करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा कधी, कोणत्या स्वरूपात आणि कोणत्या क्षणी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ज्याच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि स्वामींचे अखंड नामस्मरण असते त्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. म्हणून जीवनात कितीही संकटे आली तरी खचू नका, कारण स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आहे. भेटूया पुन्हा अशाच एका अद्भुत स्वामीमय कथेसह. तोपर्यंत लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.